श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, कधी कधी मनात असा प्रश्न उभा राहतो की माणूस खरंच जगतोय की फक्त तो दिवस ढकलतोय. सकाळ होते, संध्याकाळ होते, वर्ष सरतात, वय वाढतं, पण या सगळ्या प्रवासात माणूस स्वतःला किती ओळखतो, स्वतःच्या अस्तित्वाचा किती शोध घेतो, याचं उत्तर मात्र अनेकांना सापडत नाही. खरं तर जीवन ही केवळ श्वासांची साखळी नाही, तर ती प्रत्येक क्षणातून घडणारी एक अद्भुत शाळा आहे. इथं प्रत्येक दिवस एक नवीन धडा घेऊन येतो, प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जातो आणि प्रत्येक अनुभव मनावर एक नवं पान लिहून ठेवतो. श्रोतेहो, काही वेळा आयुष्य आपल्याला उंच शिखरावर घेऊन जातं, तर काही वेळा जमिनीवर आणून उभं करतं. काही घटना आपल्याला आनंद देतात, तर काही घटना आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतात. कारण श्रोतेहो, जीवनाचा खरा अर्थ सुखात नाही, तर अनुभवातून मिळालेल्या जाणीवामध्ये दडलेला असतोय. आजच्या धावपळीच्या युगात माणूस खूप काही मिळवतोय, पण स्वतःलाच हरवत चाललाय. बाहेरच्या जगाशी संवाद वाढतोय, पण स्वतःच्या मनाशी संवाद कमी होत चाललाय. ज्ञान वाढतंय, साधनं वाढतायत, पण विचारांची खोली आणि आत्मपरीक्षणाची सवय मात्र ही कमी होत चालली. आणि म्हणून श्रोतेहो, कधीतरी थांबून स्वतःकडे पाहणं गरजेचं असतंय. जगाला बदलण्याआधी स्वतःला समजून घेणं हेही गरजेचं असतं. कारण जेव्हा माणूस स्वतःला समजू लागतो ना, तेव्हा त्याला जीवनाचं सौंदर्य दिसायला लागतं, प्रत्येक अनुभवामागचा अर्थ कळायला लागतो आणि प्रत्येक संघर्षामागचं एक सामर्थ्य जाणवायला लागतं. आणि श्रोतेहो, मी जे विचार सांगत असतोय, हे विचार केवळ शब्द नाहीत, तर जीवनाच्या प्रवासात अनुभवलेल्या क्षणाचं ते प्रतिबिंब आहेत. मनाला जागं करणाऱ्या, विचारांना दिशा देणाऱ्या आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहायला लावणाऱ्या काही जाणीव आहेत. कदाचित या ओळी वाचताना, ऐकताना तुम्हाला स्वतःचाच एखादा प्रवास दिसेल, एखादा विसरलेला अनुभव आठवेल, किंवा आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. कारण श्रोतेहो, काही शब्द फक्त वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसतात, ते मनात उतरतात, विचारांना हलवतात आणि माणसाला नव्यानं जगायला शिकवत असतात. बघा, पटतंय का? पटतं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात सर्वात मोठा धोका अपयशाचा नसतो, तर चुकीच्या ठिकाणी आयुष्यभर थांबून राहण्याचा असतो. कारण पडलेला माणूस पुन्हा उभा राहू शकतो, पण स्वतःच्या भीतीच्या कैदेत अडकलेला माणूस जगत असूनही पुढे जाऊ शकत नाही. काही लोक आयुष्यभर नशिबाला दोष देत राहतात, पण नशिबानं बंद केलेल्या एका दरवाजाकडे पाहताना त्यांच्या शेजारी उघडं असलेलं 10 दरवाजे त्यांना दिसत नाहीत. जगात सर्वात जास्त फसवणूक दुसरे लोक करत नाहीत, माणूस स्वतःलाच करतो. जेव्हा तो आपल्या मनाला खोटं सांगत राहतो आणि वास्तवापासून पळत राहतो. घड्याळाचं काठं कोणासाठी थांबत नाही, मग काही लोकांच्या मतांसाठी आपण का थांबावं? ज्यांना तुमची किंमत कळत नाही, त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य अडवणं हा स्वतःवर केलेला सर्वात मोठा अन्याय असतो. प्रत्येक जखमेचा उद्देश वेदना देणं नसतो. काही जखमा माणसाला इतकं मजबूत बनवतात की पुढे आयुष्यात कोणतंही वादळ त्याला हलवू शकत नाही. आपण अनेकदा सुख शोधण्यासाठी जगभर फिरतो, पण सुख हे ठिकाण नसतं, ती मनाची अवस्था असते. मन शांत असेल तर झोपडी ही राजवाडा वाटते, आणि मन अस्वस्थ असेल तर राजवाडा ही तुरुंग वाटतो. आयुष्याचा सर्वात मोठा विनोद म्हणजे लोकांना इतरांना बदलायचं असतं, पण स्वतःला बदलण्याची वेळ आली की ते मागे हटतात. काही प्रश्नांची उत्तरं पुस्तकात मिळत नाहीत, ती फक्त अनुभवांच्या राखीतून उगवतात. म्हणूनच
जास्त जगलेला माणूस जास्त शिकलेला असेलच असं नाही, पण जास्त अनुभवल्यानं तो अधिक समजूतदार असतो. समुद्र कधीही नदीला विचारत नाही की तू कुठून आलीस. तो तिला सामावून घेतो. म्हणून मोठेपणा उंचीमध्ये नसतो, तो स्वीकारण्यात असतो. जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक होतो तेव्हा त्याला आरशाची गरज उरत नाही, कारण त्याचं अंतरंगच त्याला योग्य आणि अयोग्य दाखवत राहतं. जीवनात काही लोक भेटतात फक्त एक वाक्य सांगण्यासाठी, पण ते एक वाक्य संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतं. ज्याच्याकडे काहीच नाही तो गरीब नसतो. ज्याच्याकडे स्वप्न नाहीत, ध्येय नाही आणि जगण्याची उमेद नाही, तोच खरा गरीब असतो. कधी कधी हरवणं गरजेचं असतं, कारण स्वतःला शोधण्यासाठी काही वाटा चुकाव्याच लागतात. आकाशात उडणारा पक्षी फांदीवर विश्वास ठेवून उडत नाही. त्याचा विश्वास स्वतःच्या पंखावर असतो. म्हणून आधार शोधण्यापेक्षा स्वतःला सक्षम बनवा. आयुष्याची गंमत अशी की ज्या गोष्टीसाठी आपण खूप धडपड करतो त्या मिळाल्यानंतर त्यांचं महत्त्व कमी होतं, पण ज्या गोष्टी दुर्लक्षित करतो त्यांची किंमत उशिरा कळते. माणूस पर्वत चढू शकतो, समुद्र पार करू शकतो, जग जिंकू शकतो, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हे सर्वात कठीण काम असतं. वादळं झाडांची परीक्षा घेत नाही, ती त्यांच्या मुळांची परीक्षा घेतात. तसंच संकट माणसाची ताकद नाही, तर त्याचा पाया किती मजबूत आहे हे दाखवून देतात. प्रत्येक सूर्योदय नवीन असतो. मग कालच्या अपयशाचा भार घेऊन आजचा दिवस का जगायचा. निसर्ग रोज नव्यानं सुरुवात करतो, पण माणूस मात्र जुन्या ओझ्यांमध्ये अडकून राहतो. शांत नदी खोल असते आणि खऱ्या ताकदीची माणसंही तशीच असतात. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी गोंधळ घालण्याची गरज नसते. काही वेळा आयुष्य उत्तर देत नाही, ते फक्त प्रसंग देतं आणि त्या प्रसंगामधून उत्तरं शोधण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. मोठी स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्या स्वप्नांसाठी रोज स्वतःशी लढणं हेच खरं धैर्य असतं. सूर्यास्त म्हणजे शेवट नाही, तो नव्या सूर्योदयाची तयारी असते. म्हणून प्रत्येक समाप्तीत एका नवीन सुरुवातीची बीज दडलेली असतात. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट वेळ आहे, कारण ती खर्च केल्यानंतर परत कमावता येत नाही. पैसा परत मिळतो, संधी पुन्हा मिळू शकते, पण गेलेला क्षण कधीच परत येत नाही. ज्याला स्वतःचं मौन ऐकता येतं त्याला जगाचा गोंधळ त्रास देत नाही, कारण बाहेरची शांतता नव्हे, आतली शांतता माणसाला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवते. आयुष्याचा सर्वात मोठा धडा असा आहे की तुम्ही किती दिवस जगलात याला महत्त्व नाही, तुम्ही किती मनापासून जगलात, किती लोकांच्या आयुष्यात प्रकाश दिला आणि स्वतःच्या अस्तित्वाला किती अर्थ दिला, यावरच तुमच्या प्रवासाची खरी किंमत ठरते.